भैया घरात कोण आहे का नाही? असेल की, जरा खचून हाळी मार की. हा बघ, हा कशी मारायची असते ती माझ्याकडनं शिक. भैया अरे एवढ्या मोठ्याने आवाज का देत का? आई साहेब आहेत ना घरात. सॉरी टॅलेंट, त्याला वाटलं घरात कोणच नाही म्हणून त्याने मोठ्याने आवाज दिला. भैया कुठे आहे? भैया जरा कामात आहेत. काय काम होतं? अरे काय नाही, पत्रिका द्यायची होती. बोलव की. हा तुम्ही बसा, मी आणतो बोलू ना. आम्ही काय म्हणलो तर आठवते? नीट पाठ करायचं ती. जे काय बोलाल वागाल त्याच्यामध्ये एक प्रकारचा रुबाब असला पाहिजे. काय रे रे, तुला म्हणलं तर डिस्टर्ब करू नको. अहो भैया, तू अजिंक्य बाहेर आलाय. अच्छा, तुम्ही येताय ना बाहेर? आम्ही आलो. जा, आई साहेबांना काहीतरी महत्वाचं बोलायचं मला. बर, मी थांबवून ठेवतो त्याला. हा जा, तुम्ही या. हा जा. आम्ही आहे बाहेर. तिची दिले याची नीट प्रॅक्टिस करा. राहुल्या, अरे का काहीच तारी दिस नाही अजून. म्हणजे आपल्या घरात बघ की पाहुण्यांनी भरलंय खचून. इथं बघ अजून दरवाजाला तोरण बी नाही लागा. हा, मी बी तुला तीच म्हणणार होतो. अरे हाई फुलं लावली असती तरी लय भारी दिसलं असत. लई छान आहेस. अरे घेऊ दे. नमस्कार फौजी. नमस्कार. नमस्कार. लय नाही वेटिंग करायला लागलं. नाही नाही, टॅलेंट काय रे, लग्न घर ना आपलं. हा, कचरा कसा काय पडला इकडे तिकडे? साफ करता येत नाही. बस. बोला, काय काम काढलं? पत्रिका द्यायला आलो. पत्रिका? व्हॉट पत्रिका? तुमच्या लग्नाची. म्हणजे छापायची ना असं ठरलं होतं, पण 2 छापून घेतल्या. एक मानाची तुम्हाला आणि एक देवीला. वा वा, ग्रेड बर का. हे बाकी आम्हाला तुमचं आवडतं बर का. तुमचं सगळं सिस्टमॅटिक असतं, म्हणजे सगळं शास्त्रानुसार. येणार आम्ही लग्नाला. म्हणजे लग्नाला यावं लागणार ना. आता आम्ही नाही म्हणलं लग्न कसं होणार? आम्हाला पण महत्वाचे काम आहेत. तुम्ही या आता. भैया, अजून पाहुणे आले नाही का? लग्न घर आहे काय?
कार्यक्रम नाही कसला काय नाही. कसं आहे, तुम्ही जाणार म्हणून घाईमध्ये लग्न ठरवलं ना, आणि आमचे नातेवाईक काय फ्री नाही. उद्या येतील लग्नात, तेव्हा भेटा सगळ्यांना. आम्हाला पण काम आहे, तुम्हाला पण असते. या आता. आजा, आजवर ज्या दिवसाची वाट बघितली तो दिवस आलाच. उद्या तर खरी मजा येणार आहे राव. माझ्या एवढ्या चांगल्या घराला लाचडून गेली ना ती शेतली, तिला तुमच्या घराबाहेर काढायचं काउंटडाऊन सुरू. जर नाही त्या घरातनं तिचं नामोनिशान मिटवलं तर नावाचा हर्षवर्धन देशमुख नाही. हे बघा, हे सगळं नाव पुसून टाका. कसं आहे, माझ्या घरावर कुणाचं बी नाव लिहिलं म्हणून काय लगेच घर नाव होत नाही. पुसा ती सगळं, नाहीतर आणा इकडं, मीच पुसते. पुष्पे, अगं काय करतेस? आओ, आता आपल्या पोरीचं लग्न नाही का, मग ती नाव नको होय लिहायला. कामाच्या गडबडीत जर राहून गेलं लिहायचं आणि उद्या लग्नातल्या आलेल्या लोकांचं लक्ष गेलं तर काय वाचणार? शिंदेन पवार. ती काय नाही, पेंटर पुसून टाकावं सगळं आणि अगदी बेस्ट अक्षरात लिहा, बोयटे देशमुख शुभ विवाह. अगं पुष्पे, ती करतील की त्यांचं काम, तू कशाला मध्ये पडतीस? तो भाऊ, तुमचं घ्या कामाला तुम्ही. हा पुष्पे, तुम्ही तिकडे गाण्याचं बघा पाठदिशी. वय वय, बायकात खोळांबले तिकडे जावा. जिशी जा तिकडे. झालं का इथलं सगळं? आता गाण्याच्या तयारीला लागू. शितले, दागिने जरी तुझ्याकडे असलं ना तरी बी ह्या घरावर फक्त माझा हक्क आहे हे ध्यानात ठेवायचं. आणि काय जरी झालं तरी ह्या घरावर मी तुला हक्क गाजवून देणार नाही, ही कधीच विसरू नकोस. आजा, क्या हुआ? क्या सोच रहा है इतना? राहुल्या, अरे मी मागादरने विचार करतोय, भयाच्या घरात तू बघितलंस का? हा, बघितलं की. कसलं भारी लक्का घर आहे. तसं नाही, मग तुला जरा वेगळं वाटलं नाही का? वेगळं आणि काय असतंय? लक्का केवढं मोठं घर आहे बघ. ते दिले सुखात राहणार आहे ते. तुला काय सांगून उपयोग नाही. का? आजा, क्या हुआ? क्या सदम्यात बिदम्यात गेलास का? काय नाही. हाँ, अब मुझे समजा. तू उद्या जाणार आहेस ना म्हणून. नाही रे, तसं काय नाही. मग बाबा, तू नको टेन्शन घेऊ. अरे होईल सगळं नीट. आता एवढं सगळं चांगलं व्हायला लागलंय आणि अजून चांगलं करायचं पण तुझ्या हातात आहे. माझ्या हातात म्हणजे? जयडीचं लग्न व्हावं असं तुला वाटत होतं का नाही? आता तिचं लगीन होईल म्हणजे दुसऱ्यांदा लगीन होईल लका तिचं. माझं लका एकदा पण नाही. होय आज्या,
भावा घे की मनावर तू करून टाक या भावाचं लगीन. चल लग्न करतोय. काय लका गानाजी बरी जात्या उकळा कुंकुलावा मंग मुहूर्त मेळरावा मंग मुहूर्त मेळरावा जगडीच्या हातावरची मेहंदी चांगलीच रंगले नाही. मग काढले कुणी? बर बाई तुझ्यामुळेच रंगले. अच्छा आलास दिली नव पत्रिका. वय तुझा चेहरा का पडलाय. नाही ते त्याचा मूड ऑफ झालाय ना उद्या जाणार आहे म्हणून. अजिंक्यना लयच गडबड आहे वाटतं निघायची. अगं म्हणून तर लवकर घेतलं लग्न. अजून जर 4-5 दिवस अजिंक्यांना सुट्टी असती का नाही तर लग्न जोरातच झालं असतं बघ. पण आमची जेडी आणि भैया म्हणले नाही नाही लग्नात अजिंक्य पाहिजेतच. आज हाय म्हणून लई बरं झालं बघा. आता ह्या घरच्या कार्याला तो नसता तर त्याला बी ना आम्हाला बी अजिबात करमलं नसतं बघा. खरंय. अहो भयो काय झालं? नाही काय नाही. प्रेसिडेंट झाली सगळी तयारी झाली. आता काय माळ घातलं की झालं. ते सगळं होईलच हो पण आपण हे लग्न का करतोय ते विसरू नका. एक वेळ तुम्ही विसरला असता पण आम्ही नाही विसरलेलो. आता उद्यापासनं काहीतरी खरी मज्जा येणार आहे. ज्या दिवसाची आपण इतके दिवस वाट बघितली तो दिवस येतोय. येस. बरं ऐका तुम्हाला एक न्यूज द्यायची. उद्या 4 वाजता अजिंक्य जाणार आहेत म्हणजे आपलं लग्न झालं की लगेच त्यांची 4ला ट्रेन आहे. हा मग त्याचं काय. त्यांची जर ट्रेन चुकली आणि त्यांना जायला उशीर झाला तर आर्मीची शिक्षा भोगायला लागते असं काहीतरी म्हणत होते ते. अहो ट्रेन नाही चुकली वेळेत गेले तरी ती होणारच आहे. म्हणजे त्या शीतलनाच्यामुळे आपल्या वाट्याला जे काय आले ते त्यांना भोगायला लागणारच. मी बी लई दिवस वाट बघत होते त्या शीतलीला अद्दल घडवायची. आता बघाच प्रेसिडेंट आयुष्यभराची अद्दल घडल त्यांना. आपण दोघांनी जीवापाड प्रेम केलं पण आपल्याला मिळालं काय. नथिंग. त्यांच्या प्रेमामुळे तुम्हाला मला आपल्या प्रेमापासून मुकावं लागलं. पण आता या दोघांना लांब राहायला लागणार. आणि आता त्यांना कळेल की एकमेकांपासून लांब राहणं काय असतं ते. अहो ते तर होणारच नो डाऊट. आता मस्त पैकी सरप्राईज मिळणार या दोघांना. एक सरप्राईज तुमच्यासाठी पण आहे बरं का जयश्री. तर चला चालू दे तुमचं. हा चला ठेवतो मी. ह्यात अजिंक्य नाही तर शीतलचा नंबर असेलच. लावायचा का त्यांना फोन. सगळं सांगून टाकू. हर्ष जे काही करतो ते थांबेल तरी नाही पण हे नंतर त्याला कळलं तर तो मलाच त्रास देईल. अजिंक्य आणि शीतलला हे तिसऱ्याच माणसाकडनं कळलं पाहिजे. असंही करून हे लग्न थांबलं पाहिजे. एक काम करते
एका पत्रात लिहून पाठवते मी हे सगळं. आईसाहेब कसला विचार करताय? आणि आमचा फोन तुमच्याकडं? कोणाला फोन करत होता का? फोन नाही, म्हणजे विचार करत होते की तुमच्या ताईनं उद्या बोलवावं. हो मदर इंडिया, जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. कुणाला नका बोलत बसू. आपल्याकडचं कोणीतरी पाहिजेच की. नवरा मुलगा आहे ना, हा बाद झालं. ताईसाहेबांना वगैरे नका बोलू. त्या आले की 1000 प्रश्न विचारणार, 1000 फाटे फुटणार. त्यापेक्षा नकोच ते. आहो पण आईसाहेब, हे लग्न आम्ही तुमच्या विरोधात जाऊन करतोय, त्यामुळे कुणाला सांगायचा प्रश्न येत नाही. आणि हे जर का बाहेर कळलं तर यू नो व्हेरी वेल. आजा कुठे चाललायस र? धारा काढतो आणि डेअरीत दूध घालून येतो. अरे आजा तुझं ध्यान कुठं आहे? अरे घरात एवढं पाहुणं आहेत, समजा दूध आज घरात लागल आणि डेअरीला कशाला चाललंय दूध घालवायला? हा लग्न घर आहे, काय कार्यक्रम नाही कसला, काय नाही. कसं आहे, तुम्ही जाणार म्हणून घाईमध्ये लग्न ठरवलं ना. आणि आमचे नातेवाईक काय फ्री नाहीत. मी जरा आले तर जाऊन. भयो काय झालंय? कुठं काय नाही. गप बसा तुम्ही. सकाळपासून बघते, लय विचार करत बसलाय. काय झालंय? काय अडचण आहे का? नाही, ते उद्या जाणार आहे ना म्हणून. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही फौजी आहे आणि कुठलाच फौजी परत सीमेवर जायचं म्हणून एवढा विचार करत नाही, कारण ते देशाच्या रक्षणासाठी जात असते. तुम्ही एवढा विचार करताय म्हणजे काय तर दुसरंच आहे. आपण काय आहे मला तरी सांगा. शितले, आज सकाळी मी भैयाच्या घरी गेलतो ना पत्रिका द्यायला, तर त्याच्या घरी काय लग्नाची गडबडच दिसली नाही मला. कोण पाहुणं नाहीत, कोण माणसं नाहीत, कोणच नाही. आपल्या घरी बघ ना कशी गडबड चालू आहे, तशी तिथं तयारीच दिसली नाही मला. मी भैयाला विचारलं ती, आणि म्हणलं पाहुणं ते मला डायरेक्ट लग्नालाच येणार आहेत भेटायला. मला तर काय कळणं झालं बशीतले. असं आहे वे. मग कशाला टेन्शन घेताय? आता आई साहेबांच्या विरोधात जाऊन लग्न होत आहे म्हणून त्यांचं असं काय तर ठरलं असेल. आणि तसं बी गावात सगळीकडे त्यांची निमंत्रणं गेल्यात. आणि पाहुण्यांचं म्हणत असाल तर उद्या डायरेक्ट लग्नालाच बोलवलं असेल त्यांनी, म्हणून का तयारी बी नसेल. तसा येळ बी कमी आहे आणि तसं त्यांच्या घरी असते तरी कोण. मला तर वाटतंय आई साहेबांना म्हणूनच सगळा येळ गेला असेल त्यांचा. विचार केलाच नाही मी. हे बघा, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, समद व्यवस्थित होईल. अजिंक्य, तुम्ही म्हणताय की बरोबर आहे. त्या घरात जर लग्नाची काहीच गडबड सुरू नसेल तर नक्कीच त्या भैयाच्या मनात काय तर काळबेर सुरू असणार आहे. तुम्ही म्हणताय तसं काय असलं तरी येणाऱ्या परिस्थितीला आपण दोघं बी सामोरं जाऊ. जे काय होईल त्यात मी तुमच्या बरोबर आहे.